काम माझ्याकडे. आज आपल्याला ज्या वक्त्या म्हणून लाभले आहेत तिचं नाव आहे सौ विशाखा आठवले. त्या अलिबागच्या आहेत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांनी स्थापन केलेल्या सनातन संस्थेच्या माध्यमातून गेली 20 वर्ष त्या अध्यात्म प्रसाराची सेवा करतात. हिंदू धर्मातील सण उत्सव यामागील अध्यात्मशास्त्र तसेच साधनेचे महत्त्व सांगणारी प्रवचनं देण्याची सेवा गेली अनेक वर्ष त्या करतायत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 3 तारखेपासून नवरात्र सुरू होते. 3 तारखेला घटस्थापना आहे. त्याचं औचित्य साधून विशाखाताई आज आपल्याला नवरात्रीचे अध्यात्मशास्त्र या विषयावर आपल्याशी त्या तासभर बोलणार आहे. विशाखाताई, तुम्ही सुरू करू शकता. हो काका, आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? हो येतोय. सर्वांना नमस्कार. आज आठवले परिवारामध्ये सेवा करण्याची संधी मिळते त्याबद्दल खूप आनंद होतोय. काकांमुळे ही संधी मिळाली मला. तर आता काकांनी सांगितलं तसा आपला विषय आहे म्हणजे नवरात्र आता सुरू होते 3 तारखेपासून. आपण सगळे सण उत्सव साजरे करतो पण त्याच्यामागे एक शास्त्र आहे म्हणजे सायन्स आहे. जे अध्यात्म आहे एक सायन्स आहे. तर नेमकं प्रत्येक नवरात्रीतली जे काही आपण कृती करतो ती का करायची, त्याच्यामागे कारण काय आहे हे आज सगळं आपण समजून घेणार आहोत. आता आजचं प्रवचन आध्यात्मिक आहे तर आपण सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपतीचा श्लोक म्हणूया. त्याला प्रार्थना करूया की आपलं हे प्रवचन आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडते. आणि श्री गणेशाचा आपण श्लोक म्हणूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. विघ्नहर्ता श्री गणेश. आठवले परिवाराची आठवले सगळ्यांची कुलदेवी श्री योगेश्वरी देवी. आणि जसं आता सतीश काकांनी उल्लेख केला की सनातन संस्थेचे संस्थापक जे आपल्याच परिवारातले आहेत ते म्हणजे डॉक्टर जयंत बाळाजी आठवले, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले. तर त्यांच्याविषयी सुद्धा आपल्या कुलवृत्तांतामध्ये माहिती आहे. तर आज त्यांच्या कृपेमुळे त्यांच्यामुळे आज आपल्याला हे शास्त्र समजत आहे. तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर आता गणेशोत्सव झाला, आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्ष झाल्यावर नवरात्र येणार. म्हणजे आपण जर बघितलं तर वर्षभरामध्ये आपले सगळे सण उत्सव बघा एकामागोमाग एक सुरूच असतात. आपण हे सगळे सण उत्सव साजरे करतो किंवा एखादा सण असतो तर त्याच्यापूर्वी सगळीकडे आनंदी आनंद असतो, खूप उत्साह असतो, सगळे प्रसन्न असतात एकदम. तर मग ह्या सगळ्या सणांचा उद्देश नेमका काय आहे म्हणजे फक्त सगळीकडे आनंद उत्साह काहीतरी गोडगोड करणं किंवा काही नवीन कपडे घेणं एवढ्यापुरताच मर्यादित आहे का? तर तसं नाही येतं. तर त्याला सुद्धा अध्यात्माचा जो भाग आहे आध्यात्मिक कारण आहे. म्हणजे जसं आता हे विज्ञान होते तर म्हणतात की आता ह्या विज्ञानामध्ये हे तुमचं अध्यात्म हे सगळे आता काय उपयोग आहे. पण उलट आपलं जे अध्यात्मशास्त्र आहे ना ते प्रगत आहे आताच्या विज्ञानापेक्षा सुद्धा. तर ते कसं तर आपण आजच्या प्रवचनातून ते सगळ्यांना लक्षात घेऊ. तर आता हे जे नवरात्र आहे ते ह्याला शारदीय नवरात्र म्हणतात. आपल्याला PPT पण आपल्याला स्क्रीनवर दिसेल त्या विषयाला घेऊन ते पण आपण पाहूया सगळ्यांनी. आता बऱ्याच ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणून पण केलं जातं म्हणजे कुलाचार असतो काही घरांमध्ये आणि आजकाल सार्वजनिकरित्या पण नवरात्रोत्सव साजरा केला जातो. तर आपण याच्यामागचा इतिहास काय आहे, नंतर मग याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि त्या काही धार्मिक कृती केल्या जातात त्या का करायच्या आणि शास्त्रानुसार कशा करायच्या ते आता आपण पाहूया. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देवीने महिषासूर नावाचा जो राक्षस होता
त्याच्याशी युद्ध केलं. म्हणजे हे युद्ध प्रतिपदा ते नवमी असं 9 दिवस करून नवमीच्या रात्री त्या महिषासूर राक्षसाला ठार केलं. तेव्हापासून देवीला महिषासूर मर्दिनी या नावाने म्हणू लागलं. आता नवरात्रीचं नेमकं महत्त्व काय आहे, म्हणजे ह्या दिवशी ह्या काळामध्ये नेमकं काय घडत असतं. तर आपण जेवढे आपले सगळे सण उत्सव असतात, म्हणजे जसं आता गणेशोत्सव होऊन गेला, रामनवमी असते, हनुमान जयंती असते, तर त्या त्या देवतेचा जो उत्सव असतो, सण असतो, तर त्या काळामध्ये पृथ्वीवरती त्या देवतेची जी शक्ती आहे ना, ती एरवीपेक्षा म्हणजे वर्षभरातले जे एरवीचे दिवस असतात त्याच्यापेक्षा त्या काळामध्ये 1000 पटीने ते तत्व आहे, म्हणजे ती शक्ती ती कार्यरत असते. ह्याला धरून नवरात्रीत सुद्धा देवी तत्व जे आहे, म्हणजे देवीची शक्ती आहे, ती 1000 पटीने कार्य करते. म्हणजे समजा आपण म्हणूया की वर्षातल्या इतर दिवशी ती 1 युनिट असेल, तर या 9 दिवसांमध्ये ती 1000 युनिट एवढी असते. मग ही जी एवढी देवीची शक्ती आहे, ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर आलेली असते, तर साहजिकच ती मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात. आणि त्यासाठी हे जे धार्मिक कृती आपल्याला सांगितली आहेत नवरात्रातले, ते करायचे असतात. आणि त्याच्याच बरोबर कुठल्याही देवतेची शक्ती ग्रहण करण्यासाठी एक सोपं माध्यम आपल्याला दिलेलं आहे. आणि आता कलियुगातली सर्वोत्तम साधना त्याला म्हणतो आपण, की ती म्हणजे नामस्मरण. मग ह्या नवरात्रीच्या काळामध्ये आपण देवीचा जो नामजप आहे तो जेवढा जास्तीत जास्त करू, तेवढं ते देवी तत्व त्या नामजपाच्या माध्यमातून आपल्याला ग्रहण होतं, म्हणजे आपण मिळवू शकतो. मग तो नामजप कोणता करायचा, तर आता पुढची स्लाईड दाखवा. तर तो नामजप आहे श्री दुर्गा देव्ये नमः. मग आता हा नामजप सुद्धा कसा करायचा, तर जसं आपण आपल्या आईला बघा प्रेमाने हाक मारतो, तसंच आहे हे. नामजप करताना सुद्धा श्री दुर्गा देव्ये नमः, श्री दुर्गा देव्ये नमः. म्हणजे आपण आईला हाक मारल्यानंतर जशी आपली आई आपल्याला लगेच तो देते ना, तसंच हे आहे, ही आपली आई आहे. तर तिला हाक मारली जेवढी प्रेमाने आर्ततेने आपण हाक मारू, म्हणजे तो नामजप जेवढा आर्ततेने आपण करू, तिच्याबद्दलची ती त्याची जी ती माया आहे ती आपण त्याच्यातून व्यक्त करू, तेवढी देवीची कृपा, देवीची शक्ती आपल्याला मिळणार आहे, देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. तसंच आपली सगळ्यांची जी कुलदेवी आहे योगेश्वरी, तिचाही नामजप आहे श्री योगेश्वरी देव्ये नमः. हा सुद्धा आपण जास्तीत जास्त ह्या काळामध्ये आणि संख्येने म्हणजे जास्त वेळा तर करूया, पण भावपूर्ण पण करूया, कारण अध्यात्मातलं महत्त्वाचं नियम आहे भाव तिथे देव. ह्याला धरून या नवरात्रीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी हा नामजप आहे तो जास्तीत जास्त करूया. आता नवरात्रीमध्ये अनेक धार्मिक कृती केल्या जातात. म्हणजे उदाहरण बघायचं झालं तर घटस्थापना असते, घट बसवतात, कुंकुमार्चन असतं, त्यानंतर ओटी भरतात, कुमारिका पूजन, अखंड दीपदान दीप प्रज्वलन, म्हणजे अखंड दीप आपण आपल्या घरामध्ये लावतो. अशा प्रकारच्या धार्मिक कृती केल्या जातात. आता प्रांतानुसार तिथल्या भागानुसार बदलतात सुद्धा काही, पण या सर्वसामान्य आहेत की या नवरात्रात सगळीकडे ह्या कृती केल्या जातात. त्याचबरोबर आजकाल गरबा, नवरात्र म्हटलं की गरबाला विशेष महत्त्व असतं. गरबा गुजरातमध्ये जास्त प्रमाणात खेळला जातो, पण आजकाल सगळीकडेच तो खेळला जातो. पण महाराष्ट्रात जास्त करून आपल्याकडे भोंडला प्रसिद्ध आहे बघा. आता त्याचं जरा प्रमाण कमी झालेलं आहे, पण महाराष्ट्रामध्ये भोंडला हा पूर्वीपासून खेळला जातो. तर मग ह्याविषयी आपलं जे अध्यात्मशास्त्र आहे ते आता आपण पाहूया. कुंकुमार्चन विषयी आपण समजून घेऊया थोडक्यात. कुंकुमार्चन हा देवीच्या उपासनेतला एक विशेष उपचार आहे. कुंकुमार्चन करतात म्हणजे काय करतात, तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की देवीची जी मूर्ती असते तर त्या मूर्तीवरती एक चिमूटभर असं कुंकू जे आहे आपल्याला स्क्रीनवर पण दिसते, ते कुंकू देवीच्या मूर्तीवरती वाहतात. आता ते कसं व्हायचं असतं, तर ते चरणांपासून व्हायला सुरुवात करायची आणि मग नंतर देवीच्या मस्तकापर्यंत ते व्हायचं. आता ते वाहत असताना काही ठिकाणी श्रीसुक्त म्हणतात, वेगवेगळ्या म्हणजे तिथल्या ज्या पद्धती आहेत त्याप्रमाणे ते स्तोत्रपठण केलं जातं.
तसंच जर आपल्याला काही स्तोत्र म्हणणं शक्य नाही, माहिती नाही, असंही कदाचित कसं जर असू शकेल, तर आपण तिथे देवीचा नामजप करत सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो. आता कुंकुमार्चन करण्यामागचं काय नेमकं कारण आहे? तर कुंकुमार्चन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवीला कुंकवाचं स्नान घालणं, बरोबर. मग कुंकू हे कसं आहे तर शक्तिरूप आहे ना. आपण बघा सुवासिनीला हळद आणि कुंकू लावतो, तर ह्याच्यामध्ये शक्ती आहे, कुंकवामध्ये देवीची शक्ती आहे. मग जेव्हा आपण ते कुंकुमार्चन करतो म्हणजे देवीला स्नान घालतो कुंकवाने, तर त्या कुंकवामध्ये देवीची शक्ती येते. आणि नंतर जेव्हा आपण हे कुंकुमार्जन केलेलं कुंकू आहे ते प्रसाद म्हणून जेव्हा आपण स्वतःला लावतो, तेव्हा त्या कुंकवामध्ये जी देवीची शक्ती आलेली असते ती आपल्याला मिळते. म्हणजे आपले जे शास्त्र आहे ना, अध्यात्मशास्त्र, आपले जे पूर्वज गेले ऋषीमुनी आहेत, तर त्यांनी इतकी सुंदर रचना केलेली आहे की देवी देवतांची शक्ती, त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अशा छोट्या छोट्या आणि सोप्या जर कृती आपण केल्या तर त्याचा आपल्याला लाभ होणार आहे. तर अशा पद्धतीने कुंकुमार्चन करून नंतर ते जे कुंकू आहे ते आपण प्रसाद म्हणून आपल्याला लावू शकतो. त्याच्यातून देवीची शक्ती आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर अजून एक आपण कृती करतो ती म्हणजे ओटी भरतो. देवीची ओटी आपण एरवी पण भरतो, वर्षभरामध्ये नवरात्रामध्ये आपण ओटी भरतो. त्याला विशेष महत्त्व आहे. आता ओटीमध्ये काय काय असतं तर खण आहे. आता जेव्हा आपण अशी नवरात्रात भरतो तर आपण साडीसुद्धा खण आणि नारळ, साडी, तांदूळ हे सगळं आपल्या ओटीमधलं साहित्य आहे. तर आता ओटी कशी भरायची हे आपलं शास्त्र काय सांगतं ते आपण समजून घेऊया. तर ओटी भरताना काय करायचं तर साडी, त्याच्यावरती खण, मग नारळ, तांदूळ असं सगळं साहित्य ताटामध्ये एकत्र करायचं, ठेवायचं. नारळाची शेंडी साहजिकच देवीकडे असते ती. आणि हे सगळी जी ओटी आहे ती हाताची ओंजळ घेऊन आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये ती ओटी घ्यायची आणि ती आपल्या छातीच्या समोर येईल या पद्धतीने आपण देवीसमोर उभं राहायचं. त्याच्यानंतर देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची की मला तुझे चैतन्य मिळू दे, तुझा आशीर्वाद मला असू दे, अशी भावपूर्ण प्रार्थना करून नंतर ती ओटी देवीच्या चरणी अर्पण करायची. अशा पद्धतीने ओटी भरण्याचं जे शास्त्र आहे ते आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये नारळाची शेंडी जी आहे ती देवीच्या दिशेला आहे, बरोबर. आता असं का करायचं तर बघा आजकाल आपण टी व्ही असतो, पूर्वी अँटिने असायचे, आता टी व्ही डिश अँटिना असतो, केबल असतो. तर म्हणजे काय की काहीतरी माध्यम लागतं आपल्याला ते कॅप्चर करण्यासाठी त्या वेळी. कसं आहे की नारळाची शेंडी जी आहे ना तर ती जेव्हा देवीच्या दिशेला असते तर देवीकडून येणारी जी शक्ती आहे, तिचं जे तत्व आहे ते त्या शेंडीतून त्या नारळात येतं आणि जेव्हा आपण ते हातात धरतो तेव्हा ते आपल्या अनाहत चक्रातून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जातं. छातीच्या मध्यभागी असतं ते अनाहत चक्र. त्यामुळे अशा पद्धतीने जे आपण ओटी भरल्यानंतर तो जो देवीला अर्पण केलेला नारळ आहे तर तो प्रसाद म्हणून परत देतात. आजकाल देत नाही पण आपण मागू शकतो तो, आणि तो नारळ आहे प्रसाद रूपी, तो आपण सगळ्यांनी तो प्रसाद भावपूर्ण ग्रहण करावा. हे झालं ओटी भरण्याच्या संदर्भात. आता घट बसवतात, त्याच्यामध्ये घटस्थापना, त्याच्यानंतर माला बंधन असतं म्हणजे वरती आपण फुलांच्या माळा लावतो. तर हा एक कुळाचारातलाच विधी आहे. आता हे करताना म्हणजे शास्त्राप्रमाणे आपल्याला सगळ्यांना हा भाग माहिती आहे तरी आपण थोडक्यात बघूया की मातीचा थर करतात. साधारण 2 इंच जाडीचा तो थर असावा. त्याच्यामध्ये 5 किंवा 7 धान्य, सप्तधान्य पेरावीत. ती कोणती कोणती असतात तर जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे अशी ही सप्तधान्य वापरली जातात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पंचरत्न किंवा नाणी इत्यादी वस्तूसुद्धा घालाव्यात. त्याचबरोबर म्हणजे ते कलश आहे त्या कलशामध्ये पंचपल्लव म्हणजे 5 पानं, पंचरत्न आणि नाणं हे घालावं. त्याच्यानंतर कलशामध्ये ती माळ पोचेल अशा पद्धतीने फुलांची माळ बांधावी. आता ही जी फुलांची माळ आहे ही काय कार्य करते, काय काम करते तर फुलांचा जो रंग आहे म्हणजे बघा पिवळा केशरी रंगाची फुलं असतात झेंडूची,
तर हा सात्विक रंग आहे. त्याचबरोबर फुलांचा जो गंध आहे, सुगंध, तर ह्याच्याकडे देवी तत्व आहे, म्हणजे देवीची शक्ती आहे ती आकृष्ट होते आणि ती सगळ्या वातावरणात प्रक्षेपित होते, म्हणजे पसरते. आणि त्यामुळे तिथे येणारा जो भाविक आहे, भक्त आहे, त्याला त्याचा लाभ होतो. आता ही जी पेरलेली धान्य आहे तर ह्याची नंतरची रोपं होतात, तर ती आपण जेव्हा विसर्जन करतो तर त्या विसर्जनाच्या वेळी ती देवीच्या चरणी अर्पण करायची असतात. हे झालं घटस्थापना आणि मालाबंधन संदर्भातलं शास्त्र. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये अजून एका गोष्टीला महत्त्व आहे, ते कोणतं, तर कुमारिका पूजन. आता एरवी बघा आपण सवाष्णीची पूजा करतो किंवा सवाष्णीची ओटी करतो, पण नवरात्रीत मात्र कुमारिकेला महत्त्व आहे. असं का? तर कुमारिका ही तिच्यामध्ये देवीची अप्रकट शक्ती असते, म्हणजे जी सवाष्ण स्त्री असते तिच्यामध्ये प्रकट शक्ती असते आणि कुमारिके असते तिच्यामध्ये अप्रकट देवी तत्व असतं. मग जसं आपण सुरुवातीला बघितलं ना की नवरात्रीच्या काळामध्ये 1000 पटीने हे देवी तत्व कार्यरत असतं, तर ते मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. मग त्याच्यातलाच हा भाग म्हणजे कुमारिका पूजन. मग कुमारिका पूजन आपण करतो म्हणजे त्याच्यामध्ये काय काय करतो, तर ती कुमारिका म्हणजे फक्त एक व्यक्ती किंवा ती एक मुलगी नसते, तिच्या माध्यमातून साक्षात दुर्गा देवी आपल्या घरी येत असते आणि म्हणून आपण तिची पूजा करतो. म्हणजे तिच्यातलं जे देवी तत्व आहे त्या तत्वाची आपण पूजा करत असतो. त्यामुळे तो भाव ठेवून जर आपण ती कृती केली तर त्याचा आपल्याला लाभ होतो, देवीची कृपा होते आपल्यावरती. मग म्हणजे शास्त्र असं सांगतं की 9 दिवस एकेका कुमारिकेचं पूजन करायचं, म्हणजे 9 कुमारिकेचं पूजन करायचं. पण ज्यांना शक्य नसतं तर ते एकाच दिवशी सुद्धा 9 कुमारिका बोलून त्यांचं पूजन करतात. आता हे पूजन करत असताना कुमारिका ज्या आहेत तर त्यांना बसण्यासाठी आसन द्यावं. नंतर आपण प्रत्यक्ष देवीची पूजा करत आहोत असा भाव ठेवून तिची पादपूजा करायची. त्यानंतर देवीला आवडणारं जे सात्विक भोजन आहे ते केळीच्या पानावरती त्या कुमारिकांना वाढायचं. भोजनानंतर कुमारिकेला नवीन वस्त्र देऊन तिला आदिशक्तीचं रूप मानून तिला भावपूर्ण नमस्कार करायचा. अशा पद्धतीने ते कुमारिका पूजन आहे, तर ते म्हणजे साक्षात देवीची पूजा करणं आहे. तर जेवढं आपण ते भावपूर्ण करू तेवढं आपल्याला त्याच्या आध्यात्मिक स्तरावर लाभ होणार आहे. आध्यात्मिक स्तरावर लाभ म्हणजे काय, तर आपल्यावर देवीची कृपा होणार आहे, तिची ती शक्ती आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर अजून एक नवरात्रीतला महत्त्वाचा भाग येतो म्हणजे अखंड एक शेवट ठेवणं. आता नवरात्रीमध्ये जे देवी तत्व कार्यरत असतं तर ते ग्रहण होण्यासाठी हे एक माध्यम आहे अजून एक. आता जेव्हा आपण देवीसमोर तेलाचा किंवा तुपाचा जो दिवा आहे तो अखंड ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, तर ह्याच्यामुळे काय होतं, तर हे जे सूक्ष्म देवी तत्व आहे तर ते त्या दिव्याच्या ज्योतीकडे आकृष्ट होतं, म्हणजे येतं आणि त्या ज्योतीच्या माध्यमातून ते सगळ्या वातावरणात प्रक्षेपित होतं. म्हणजे जर आपण ज्योतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं की कसं छान वलय असतं ज्योतीभोवती. तर हे जे वलय म्हणजे काय, तर त्या दिव्याच्या ज्योतीतून प्रक्षेपित होणारं ते चैतन्य असतं, ती शक्ती असते. आणि जेव्हा आपण अखंड दीप घरामध्ये ठेवतो तर त्या माध्यमातून वातावरणामध्ये जी शक्ती आहे ती कार्यरत होते, ते चैतन्य कार्यरत होतं आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण याची सात्विक होतं. आता काही वेळेला काय होतं की काही कारणांनी तो दिवा आहे तर तो विझला तर काय करावं असंही प्रश्न असतात किंवा अशाही आपल्या मनामध्ये शंका असतात. आता समजा एखाद्या वेळी वाऱ्याने किंवा तेल कमी झालं किंवा काजळी धरली वातावर, तर त्याच्यामुळे जर दिवा विझला तर तेवढं फक्त आपण ते कारण आहे ते दूर करून योग्य ती त्याच्यावर उपाययोजना करून आपण तो दिवा प्रज्वलित करावा, देवीची क्षमा मागावी आणि प्रायश्चित्त म्हणून देवीचा 108 किंवा 1008 वेळा नामजप करावा असं आपलं शास्त्र सांगतं. हे झालं अखंड दिवा ठेवण्याच्या संदर्भातलं शास्त्र.
म्हणजे बघा, जर आपण लक्षात घेतला तेवढ्या वेळ आपण जे ऐकत आहोत की प्रत्येक जी कृती आहे ती आपण इतके वर्ष करतच आहोत, पण ती का करायची हे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सविस्तर लिहिलेलं आहे की त्याचा परिणाम काय होतो. आणि हे सगळं अध्यात्मशास्त्र आहे ते सगळं सूक्ष्मातलं आहे ना, म्हणजे ही शक्ती तत्व हा सगळा सूक्ष्मातला भाग आहे. मग हे जे सूक्ष्मातलं ज्यांना कळतं किंवा त्यांना ते त्याचा अभ्यास त्यांनी केला, ते आपले ऋषी मुनी संत यांना जे त्यांनी अनुभवलं ते सगळं त्यांनी हे शास्त्र म्हणून लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे आजकालचे जे पुरोगामी आपण म्हणूया, बुद्धिवादी म्हणूया, की बुद्धी वापरून त्याच्या आजकाल बघा ना, कुठलाही सण आला की त्याच्या विरोधात काहीतरी उठवायचं, पोस्ट पाठवायचा, हे सहज झालेलं आहे. पण जर आपल्याला शास्त्र माहिती असेल का करायचं, आपला हिंदू धर्म आपण म्हणतो प्राचीन आहे, महान आहे, तो का आहे, ते ह्या सगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यामुळे आपल्या धर्माचा जर कोणी त्याला विरोध करत असेल, चुकीचं पसरवत असेल, त्याचं खंडन करणं हे पण आपलं धर्म कर्तव्य आहे. आता जसं आपण सुरुवातीला बघितलं की गरबा खेळणं हा आजकाल खूप मोठा भाग झाला नवरात्रीतला. पण खरं म्हणायचं झालं तर त्याचं जे मूळ स्वरूप आहे किंवा त्याचा मूळ उद्देश आहे तो बाजूला राहतो आता, आणि त्याला विकृत स्वरूप आलेलं आहे. ते गरबा खेळणं म्हणजे खरं काय अपेक्षित आहे तिथे, तर गरबा खेळणं म्हणजे टाळ्यांच्या लयबद्ध गजरामध्ये देवीला आळवून तिचं भजन करणं. भजन म्हणजे देवीला आळवणं आणि त्या माध्यमातून तिथे देवीची गाणी म्हटली जातात आणि तिची कृपा संपादन करणं, तिचा आशीर्वाद मिळणं, हा एवढा सुंदर असा त्याच्यामागचा उद्देश आहे. पण आजकाल आपण काय बघतो की ह्या गरब्याला किती विकृत स्वरूप प्राप्त झालेलं आहे. मग त्याच्यावरती पाश्चात्य संगीत लावलं जातं, विचित्र प्रकारची वेशभूषा करून त्या गरब्यामध्ये सामील होणं, नंतर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनच्या माध्यमातून तर खूपच विकृती पसरलेली आहे. त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण आणि त्याच्याबरोबर इतके गैरप्रकार वाढलेले आहेत त्याला धरून की तो आपल्या सण उत्सवांचा जो उद्देश आहे तो बाजूला करून केवळ मौज मजा करणं एवढंच आता शिल्लक राहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रवचनांच्या माध्यमातून आपलं हे शास्त्र काय आहे, का करायचं आणि ते कशा पद्धतीने केलं तर त्याचा आपल्याला लाभ होतो हे समजून घेणं आता काळानुसार खूप महत्त्वाचं झालेलं आहे. नाहीतर मग आपलेच सण उत्सव आपल्याला नकोसे झालेले आहेत की नको तो आवाज, नको तो DJ, आणि मग म्हणजे मग त्याच्या विरुद्ध नकारात्मकता पसरली जातं. त्यामुळे हा जो गरबा आहे हा मनोरंजनाचा नृत्य प्रकार नसून त्या नृत्याच्या माध्यमातून देवीची उपासना करणं, साधना करणं, तिची कृपा संपादन करणं, असा हा खूप सात्विक असा त्याच्यामागचा उद्देश आहे. आता जसं आपण म्हटलं ना की अनेक गैरप्रकार त्याच्यामध्ये यायला लागलेले आहेत, तसंच 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नेसणं हा कित्येक वर्ष हा प्रकार सुरू आहे. पण एक चांगला भाग आता पाहायला मिळतो की आता व्हॉट्सअपवर यायला लागलं की जर असे काही पोस्ट आल्या तर त्याला बोलू नका, आणि असं कुठे शास्त्रामध्ये नाही आहे अशा प्रकारच्या पोस्ट आता यायला लागल्या तर खूप चांगला भाग आहे. कारण खरंच आहे की या 9 दिवस 9 रंगाच्या साड्या घालणं नेसणं त्याला कुठलाही अध्यात्मशास्त्रीय आधार नाही आहे. केवळ मार्केटिंग फंडा किंवा फॅशन किंवा नवीन काहीतरी करायचं एवढ्याच ह्याच्याखाली या गोष्टी केल्या जातात, त्या पसरवल्या जातात, त्याला प्रोत्साहन दिलं जातं आणि मूळ जो आपल्या सण आणि व्रतांचा उद्देश आहे तो बाजूला राहतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी हा भाग समजून घेऊया आणि आपल्या प्रत्येक सण उत्सवामध्ये आपल्यातली सात्विकता वाढवणं, आपली जी परंपरा आहे, आपल्या हिंदू धर्माचं शास्त्र आहे याचा आधार घेऊन हे सगळे सण साजरे करणं. आपण जे काही दागिने घालतो, चांगल्या जरीकाठीच्या साड्या नेसतो, तर त्याच्यामागे सुद्धा सात्विकता मिळवणं हाच उद्देश आहे. केवळ सौंदर्य चांगलं दिसणं हा त्याच्या मागचा उद्देश मुळात नाहीच आहे. तर मग हा सगळा भाग आपण लक्षात घेऊया आणि यावर्षीचं नवरात्र आहे आपण सगळ्यांनी अतिशय भावपूर्ण म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या साजरा करण्याचा प्रयत्न करूया. जे काही आपण करू, जे काही थोडंफार करू, पण ते मनापासून आणि भावपूर्ण करूया की जेणेकरून ते देवी तत्व आपल्याला पण अनुभवता येईल. म्हणजे कसं आहे ना की अध्यात्म हे कृतीचं शास्त्र आहे, ते अनुभवण्याचं शास्त्र आहे. म्हणजे मी जरी सांगितलं की मला तेव्हा खूप छान वाटलं, चांगलं वाटलं,
पण हे जेव्हा आपण सगळेजण प्रत्यक्ष कृती करू तेव्हा आपण ते अनुभवणार आहोत. त्यामुळे आपण नक्की सगळेजण प्रयत्न करूया, कृती करून बघूया आणि हे देवी तत्व कसं अनुभवायचं तेही आपण सगळेजण नक्कीच त्याचा लाभ घेऊ शकतो. खरं तर नवरात्रोत्सवाच्या संदर्भात बघितलं तर अजून बऱ्याच गोष्टी आहेत शास्त्राप्रमाणे सांगायचं झाल्या तर. फक्त वेळेअभावी आज आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाची जी सूत्र आहेत ती आता आपण पाहिली की जी सर्वसाधारण सगळीकडे केलं जातं. पण या संदर्भात आपली एक वेबसाईट आहे www.sanatan.org. याच्यावरती याविषयीचे सगळं आपल्याला लेख वाचता येतील. त्याचबरोबर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे की हा जो ग्रंथ आहे धार्मिक उत्सव आणि व्रत यामधील शास्त्र, तर ह्याच्या मागे सुद्धा आपल्याला याविषयीचं सगळं शास्त्र आहे सविस्तर सगळं वाचायला मिळेल. ऑनलाईन सुद्धा आपण हा ग्रंथ मागवू शकतो. पण ह्याला ग्रंथ का म्हणतो तर ह्याच्या मागे सगळे ईश्वरी ज्ञान आहे, अध्यात्मशास्त्रीय ज्ञान आहे. तर www.sanatanshop.com या वेबसाईटवरून सुद्धा आपण ऑनलाईन हा ग्रंथ मागवू शकतो. त्याचबरोबर आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती काही व्हिडिओ पण उपलब्ध आहेत, ते सुद्धा आपल्याला बघून पाहता येतील. तर आवर्जून आपण सगळ्यांनी या वेबसाईटचा लाभ करून घेऊया. त्याचबरोबर या दुर्गादेवीचं लॉकेट आहे, दुर्गादेवीचं छायाचित्र जे आहे तर ते सुद्धा सनातन संस्थेने प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे आता आपण बघतो की बाजारामध्ये तर आपल्याला फोटो सगळ्या देवतांचे मिळतात. मग ह्याचं काय वैशिष्ट्य आहे तर सनातन संस्थेचे जे साधक आहेत की ज्यांनी साधना करून त्यांना ध्यानामध्ये देवीने जो स्वरूप दाखवलं त्याप्रमाणे हे चित्र तयार केलेलं आहे. त्याचबरोबर दुर्गादेवीच्या नामजपाची नामपट्टी आहे. सगळ्या ज्या कुलदेवी आहेत त्याच्यामध्ये आपल्या योगेश्वरी देवीच्या नामजपाची पण नामपट्टी आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ती जर आपण घरामध्ये लावली तर येता जाता आपल्याला त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपलं नामजप सहज होऊ शकतो. या उद्देशाने हे नामपट्टी आपण तयार केलेली आहे. तर आपण सगळ्यांनी भावपूर्णरित्या हा नवरात्रोत्सव साजरा करूया. त्याचबरोबर देवीला आपण प्रार्थना पण करूया सगळ्यांनी की तूच आमच्याकडून हा नवरात्रोत्सव आहे तो भावपूर्ण करून दे. तुला अपेक्षित अशी साधना आमच्याकडून करून दे. आमची व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी तूच आम्हाला बळ दे. आणि धर्मसंस्थापनेचं कार्य ज्याची आता खूप आवश्यकता आहे त्या कार्यामध्ये तूच आम्हाला सहभागी करून दे. अशी भावपूर्ण प्रार्थना सुद्धा आपण दुर्गादेवीच्या चरणी सर्वांनी करूया. कारण आपण सगळेजण एवढे भाग्यवान आहोत की आपल्या आठवले परिवाराला संत परंपरा लाभलेली आहे. तर मुळातच आपल्या सगळ्यांमध्ये ती प्रकृती आहे, बुद्धी आहे. तर आपण थोडेसे जरी प्रयत्न केले तर आपण सगळेजण ते नक्कीच अनुभवू शकणार आहोत. आता नवरात्र झाल्यानंतर साहजिकच येतो तो दसरा. त्या दसऱ्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊया. दसरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याला आपण विजयादशमी असंही म्हणतो. काही ठिकाणी दशहरा या नावाने सुद्धा हा सण ओळखला जातो. आणि 3.5 मुहूर्तांपैकी असा हा एक शुभ मुहूर्त आहे. दसरा या सणाचा जर आपण उल्लेख केला म्हणजे किंवा त्याचं महत्त्व जाणून घ्यायचं झालं तर शौर्य जागृत करणारा आणि विजयोत्सव साजरा करणारा असा हा दसरा हा सण आहे. मग ह्याचं जसं आपण नवरात्रीचं आध्यात्मिक महत्त्व समजून घेतलं, त्याला ऐतिहासिक जो परंपरा आहे, तसंच दसऱ्याचं काय आहे शास्त्र ते पण आता आपण पाहूया. आता ह्याच्या मागे एक कथा आहे ती आपण पाहूया, समजून घेऊया, तुम्ही ऐकूया. तर श्री रामचंद्रांचे पूर्वज असलेला रघु हा एक महापराक्रमी राजा होता की ज्याने एकदा विश्वजित यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या वेळी त्याने सर्व संपत्तीचं दान केलं. त्याची जेवढी संपत्ती होती त्या संपत्तीचं दान केलं आणि त्यानंतर तो एका पर्णकुटीत राहू लागला. मग एकदा वरतंतू नावाचे जे ऋषी आहेत त्या ऋषींचे शिष्य, त्यांचं नाव होतं कौत्स, ते रघुराजाकडे आले आणि त्यांनी त्या कौत्साला त्यांच्या गुरूंना देण्यासाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. तर त्यांनी ह्या राजाकडे मागितल्या, कारण त्याला माहिती होतं की हा राजा दानशूर आहे आणि ह्याच्याकडे कोणी गेलं तरी तो रिक्त हस्ताने परत येत नाही. आणि म्हणून
कौत्साला त्याच्या गुरूंना देण्यासाठी जी 14 कोटी सुवर्णमुद्रा हवी होती ती त्यांनी रघुराजाला मागितली. आता खरं पाहायला गेलं तर रघुराजाने त्याची सगळी संपत्ती दान केली होती, कारण त्यांच्याकडे काहीच नव्हतं. पण आपल्याकडे आलेला जो व्यक्ती आहे त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. त्यामुळे रघुराजांनी काय निर्णय घेतला, त्यांनी काय ठरवलं की आता आपण कुबेरावरती आक्रमण करू आणि त्याच्याकडून जी संपत्ती मिळेल त्याच्यातला 14 कोटी सुवर्णमुद्रा या कौत्साला द्यायच्या. पण हा रघुराजाचा जो निश्चय आहे, त्यांनी जे ठरवलं होतं तर ते कुबेराला कळलं आणि कुबेराने रघुराजाने आपल्यावरती आक्रमण करायच्या आधीच या आपटा हे जे वृक्ष आहे, आपटा आणि शमी या वृक्षांवरती सुवर्णांचा वर्षाव केला. कारण रघुराजा हे पराक्रमी राजा होते आणि त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करण्यापेक्षा त्यांना जे हवंय म्हणजे त्यांना सुवर्णमुद्रा ज्या होत्या त्या कुबेरांनी त्यांना दिल्या आणि त्या आपटा आणि शमी या वृक्षांवरती त्याचा वर्षाव केला. ह्याला धरून ही जी कथा आहे, पौराणिक कथा, याचा संदर्भ घेऊन म्हणजे तेव्हापासून म्हणजे त्रेतायुगापासून हिंदू जे आहेत ते विजयादशमी महोत्सव साजरा करू लागला. म्हणजे हे सोनं लुटायची परंपरा आहे ही तेव्हापासून सुरू झालेली आहे. त्याचबरोबर अजून एक पौराणिक संदर्भ याला एक आहे की प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवून याच दिवशी रावणाचा वध केला आणि हा जो अभूतपूर्व विजय त्यांनी मिळवला त्या दिवसाला विजयादशमी असे नाव मिळाले. आणि ह्या विजयाचं प्रतीक म्हणून अनेक ठिकाणी रावण दहन सुद्धा करण्याची प्रथा आहे. दसऱ्याच्या दिवशी अजून एक गोष्ट केली जाते ती म्हणजे शस्त्रपूजन. म्हणजे जेव्हा पांडव अज्ञातवास संपून परत आले तेव्हा त्यांनी शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची जी त्यांनी शस्त्र ठेवली होती ती त्यांनी परत घेतली आणि कौरव सैन्यावरती स्वारी करून विजय मिळवला. तर तोही दिवस दसऱ्याचा म्हणजे अश्विन शुद्ध दशमीचा होता. म्हणजे असे हे सगळे जे पौराणिक संदर्भ आहे की विजयाचं प्रतीक म्हणून हा दसरा साजरा केला जातो. मग दसऱ्याच्या दिवशी आपले जे आपले परिचित नातेवाईक असतात त्यांना आपटेची पानं सोनं म्हणून वाटण्याची प्रथा आहे ती आता सध्या प्रचलित आहे. याला सुद्धा एक ऐतिहासिक महत्त्व आहे. ते कोणतं तर सीमोल्लंघन करून जेव्हा विजयी वीर परत यायचे तेव्हा ते घरात आल्यानंतर सुवासिनी त्यांचं औक्षण करतात आणि त्यावेळी ते जे वीरपुरुष आहेत ते सुवासिनींना ओवाळणी देत असतात. तर हा जो प्रसंग आहे तर ह्याची आठवण म्हणून सध्याच्या काळात जी आपल्याची पानं आहे ती सोनं म्हणून वाटण्याच्या रूपात आता ही प्रथा म्हणा किंवा हा जो भाग आहे तो शिल्लक राहिलेला आहे. तर हा ऐतिहासिक भाग बघितल्यानंतर दसऱ्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे तर ते पण आपण समजून घेऊया. तर दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. म्हणजे काय तर या दिवशी आपल्याला कुठलंही शुभकार्य करायचं असेल तर वेगळं मुहूर्त घटिका बघावी लागत नाही, तर पूर्ण दिवसच शुभ असतो. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी जसं नवरात्रामध्ये देवी तत्व खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर आलेलं असतं तसं दसऱ्याच्या दिवशी देवी तत्व आणि विष्णू तत्व आहे ते मोठ्या प्रमाणावर वातावरणात कार्य करत असतं आणि नवनिर्मितीचं जे कार्य आहे ते या माध्यमातून चांगलं होतं. त्यामुळे पीक चांगलं येणं, भरभराट होणं हे जे आपल्याला दिसतं तर या काळामध्ये पीक चांगलं ते वाढत असतं. तर हा सूक्ष्मात्मा सुद्धा जो त्या शक्तीचा परिणाम होत असतो त्याच्यावरती. त्याचबरोबर या दिवशी वातावरणामध्ये श्रीराम आणि हनुमानाचं तत्व आहे ते सुद्धा कार्यरत असतं. त्यामुळे त्यांचं जर आपण स्मरण केलं तर आपल्याला त्याच्या आध्यात्मिक स्तरावरती लाभ होतो. आता दसऱ्याच्या दिवशी ज्या काही आपण धार्मिक कृती करतो त्या कोणत्या आहेत आणि त्या कशा करायच्या, का करायच्या ते पण आपण आता समजून घेऊ. आता आपण सीमोल्लंघन करतो, शमीपूजन करतो, तर शस्त्रपूजा करतो. आता या दिवशी गावाच्या सीमेबाहेर सीमा ओलांडून जायचं अशी पद्धत आहे ना. आणि जिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल तिथे थांबतात आणि मग त्याला प्रार्थना करतात. जसं आपण मगाशी ऐतिहासिक संदर्भ बघितला त्याला धरून ही कृती केली जाते. आता शमी वृक्षाकडे प्रार्थना काय करायची आणि कोणता श्लोक आहे तो आपल्याला स्क्रीनवर दिसेल आता.
तर ह्याचा अर्थ काय आहे की शमी पाप संपते म्हणजे नष्ट करते. शमीचे काटे आहेत ते तांबूस असतात आणि शमी रामाला प्रिय आहे, त्यामुळे प्रिय आहे आणि अर्जुनाच्या बाणांना ती धारण करणारी आहे. त्यामुळे तिथे आपण शमीला तिथे अशी प्रार्थना करायची की हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे, मी यथाकाल विजय यात्रेला निघणार आहे, ती यात्रा तू निर्विघ्न आणि सुखकारक कर. अशा पद्धतीने शमी वृक्षाकडे आपण प्रार्थना करू शकतो. तसंच आपट्याचं सुद्धा पूजन केलं जातं, आपट्याच्या झाडाचं. तर त्यावेळी सुद्धा कोणता मंत्र म्हणायचा आणि त्याचा अर्थ काय आहे ते सुद्धा आपल्याला त्या स्क्रीनवर दिसत आहे. त्याचा अर्थ आहे हे असंतक महावृक्ष आहे, महादोषांचे निवारण करणारा आहे, मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. त्याचा सुद्धा ऐतिहासिक जो संदर्भ आहे तो आपण आता पाहिला. हे केल्यानंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्ण नाणं ठेवतात. जर सोन्याचं नाणं शक्य नसेल तर तांब्याचं नाणं ठेवू शकतात. आणि मग या वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या गुंड्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पानं घरी आणतात. ही खरी सीमोल्लंघनाची पद्धत आहे. आता काळाच्या ओघामध्ये ही मागे पडली आहे, शक्य पण नाही आहे आताच्या परिस्थितीत म्हटलं तरी सुद्धा शास्त्र काय आहे हे माहिती व्हावं म्हणून केवळ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता ह्याच्या मागचा अजून एक उद्देश कसा आहे तर आपला हिंदू धर्म काय शिकवतो की प्रत्येक चराचरामध्ये, सजीव निर्जीव गोष्टीमध्ये, वस्तूमध्ये सुद्धा ईश्वर आहे. मग हे जे वृक्ष आहे त्या वृक्षांमध्ये सुद्धा ईश्वरी तत्व आहे आणि म्हणून त्यांची जर पूजा केली तर आपला त्यांच्या प्रतीचा जो भाव आहे तो वाढतो. म्हणजे कुठलेही सण उत्सव बघितले तर बघा लक्षात येईल आपल्याला, होळी झालं, नागपंचमी झालं, त्याच्यातून आपल्याला हेच शिकवतो ना आपला हिंदू धर्म की वृक्ष, प्राणी, पशु, पक्षी यांच्यामध्ये ईश्वरी तत्व आहे. आपली पंचमहाभूत आहेत ही सुद्धा ईश्वराची कृपा आहेत आणि म्हणून त्यांचं पूजन करण्याची ती शिकवण आहे तो आपला हिंदू धर्म आपल्याला देतो. दसऱ्याला आपट्याची पानं आहेत ती सोनं म्हणून देवाला वाहतात, आपण आपल्या नातेवाईकांना देतो आणि ह्याच्यामधून सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दिसून येते, म्हणजे हे त्याचं प्रतीक आहे. तसंच शस्त्रपूजन सुद्धा या दिवशी आपण करतो. याच्या मागे सुद्धा जो विजयोत्सव आपण आता पाहिला की तो विजयोत्सव साजरा करणं विजयाचं प्रतीक आहे. दसरा हा सण आहे जो. तर शस्त्रास्त्र पूजन म्हणजे आता शेतकरी आहेत किंवा कारागीर आहेत ते जे हत्यारं वापरतात, अवजारं वापरतात त्याची ते पूजा करतात. त्याचबरोबर जो विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याचं शस्त्र म्हणजे काय तर त्याची वही, पेन, पुस्तकं ही त्याची शस्त्र आहे, तो त्याची पूजा करतो. म्हणजे काय की पुन्हा हाच भाग बघा की प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराचं रूप आणि त्याची पूजा करणं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं की ह्यांच्यामुळे आपण वर्षभर काम करू शकतो. विद्यार्थी त्या वही, पुस्तक, पेन, पेन्सिल ह्यांच्यामुळे अभ्यास करू शकतो. हा जो कृतज्ञता भाव आहे हा ह्याच्यातून व्यक्त करण्याची ही आपल्याला संधी. त्याचबरोबर शस्त्रपूजन हे केवळ प्रतिकात्मक करणं आता उरलेलं आहे खरं तर, पण आपल्या हिंदूंची जी विजयाची परंपरा आहे तर आपण सुद्धा आत्ताच्या काळात सुद्धा आपण बघतो आहे आजूबाजूचं वातावरण आता कसं आहे. तर आता सुद्धा आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणं किती आवश्यक झालेलं आहे. तर त्यासाठी काळानुसार जी साधना करणं आवश्यक आहे. तर तिन्ही स्तरावर आपण सक्षम असणं आता खूप आवश्यक झालेलं आहे. तसंच अजून एक जर दसऱ्याच्या मागचा अजून एक उद्देश जर पाहायचा झाला तर दसरा म्हणजे काय तर वाईटावरती विजय मिळवणं, म्हणजे जी दुष्ट प्रवृत्ती आहे त्याच्यावरती विजय मिळवणं. मग जर आपण अभ्यास केला, विचार केला तर आपल्या प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणात प्रवृत्ती ही असते की कशाच्या माध्यमातून असते तर आपले दोष आणि अभाव. मग ह्याच्यावरती विजय मिळवण्याचा दिवस म्हणजे हा दसरा आहे. तर आपण साधना करून आपल्यावरती सात्विकता वाढवून आपण आपल्या दोष आणि आपला जो अहंकार आहे याच्यावरती जर विजय मिळवला तर खऱ्या अर्थाने आपण ईश्वराची कृपा मिळवू शकतो. आपल्यावरती भरभरून तुमची कृपा होते. आणि जसं संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय इंद्रिय निग्रहाच्या संदर्भात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,
म्हणजे सतत आपल्याला सतर्क राहावं लागतं की आपल्यामधले दोष वाढत नाही ना, आपलं मन शांत आहे ना, स्थिर आहे ना, आनंदी आहे ना. कारण प्रत्येकालाच वाटतं ना की आपण आनंदी व्हावं. तर आनंदी होण्यासाठी भगवंताच्या अनुसंधानात राहणं, साधना करणं म्हणजेच काय तर प्रत्येक दिवस आपला दसरा साजरा करण्यासारखाच आहे. म्हणजे विजयोत्सव आपण सगळेजण साजरा करू शकतो. त्यासाठी जसं आपण नवरात्रामध्ये दुर्गा देवीचा नामजप करणार, तसंच एरवी सुद्धा वर्षभरामध्ये आपण सतत आपली जी कुलदेवी आहे, म्हणजे आपली कुलदेवी योगेश्वरी आहे, तर श्री योगेश्वरी देवी नमः हा नामजप करणं. म्हणजे आपण प्रत्येकजण आपल्या उपास्य देवतेचा किंवा म्हणजे आपण त्याला म्हणतो आपली आवडती देवता आपण करतच असतो. पण जसं आपण म्हटलं की कुलदेवता ही आपल्या कुळातल्या प्रत्येक व्यक्तीचं रक्षण करते, ती आपली आई आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपलं कुठलंही धार्मिक आपल्या घरामध्ये कार्य असेल, मंगल कार्य असेल, तर पहिले कुळाचाराला महत्त्व असतं बघा. कुलदेवीला आवाहन केलं जातं. गणपती, कुलदेवी, आपले पितर यांना नमस्कार प्रार्थना करून मग आपण कार्य सुरू करतो. म्हणून एरवी सुद्धा आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा कुलदेवीला महत्त्व आहे. कुलदेवतेचं नामजप करणं म्हणजे काय तर आपल्या आईला हाक मारणं, एवढा सुंदर अर्थ आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की आपण आईला हाक मारतो तर आपली आई हातातलं काम टाकून आपल्या लेकरासाठी धावते. मग ही जर देवी आहे, हे देवी तत्व तर कणाकणात आहे, सगळीकडे आहे. तर मग आपण जर देवीचा नामजप केला, नामस्मरण केलं, नामस्मरण म्हणजे तिची आठवण करणं आहे, तर ती नाही का आपल्यासाठी धावून देणार, ती नाही का आपल्या सतत सोबत असणार, तिचा आशीर्वाद आपल्याला मिळेल, तिची शक्ती आपल्याला मिळणार आहे, तिची कृपा आपल्यावरती असणार आहे. तर आता कलियुगातलं सर्वोत्तम साधना मार्ग कोणता तर नामस्मरण. कारण आता आपण यज्ञ करू शकत नाही, तासन तास बसून पोथी वाचन आहे किंवा ध्यानधारण आहे ते करू शकत नाही. म्हणून कलियुगातली ही साधना मार्ग भगवंताने आपला दिलेला आहे तो म्हणजे नामजप. तो आपण सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करूया. आत्ता आपण जी काही साधना करत असतो त्याला धरून आपण हे करूया. त्याच्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त हा दत्तगुरूंचा जो नामजप आहे तो सुद्धा आपल्या प्रत्येकासाठी आवश्यक असतो. का तर आपल्या पूर्वजांना गती देणं, गती मिळवून देणं आणि पूर्वजांना गती न मिळाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे अडचणी निर्माण होतात त्या दूर करणं हे दत्तगुरूंचं कार्य आहे. तर ते कार्य केव्हा होणार तर जेव्हा आपण दत्तगुरूंचं नामस्मरण करणार. त्याच्यासाठी हा सोपा छोटासा असा नामजप आहे श्री गुरुदेव दत्त. तर हे दोन जे नामजप आहेत तर ते प्रत्येकासाठी आपण म्हणतो ना की एक प्रायमरी डोस असतो आध्यात्मिक तसा हा आहे. तर हा जर आपण केला तर आपल्या जीवनातले अडथळे दूर होतात किंवा त्याच्यावरती मात करण्याची जी क्षमता आहे ते आध्यात्मिक बळ आहे ते आपल्यामध्ये निर्माण होतं. आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि आपलं जीवन आनंदी होतं. तर आज या नवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला भगवंतांनी जी साधना आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, मला मी सेवा करण्याची संधी मिळाली. तर आई योगेश्वरीच्या चरणी आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. सतीश काकांना मला ही संधी दिली त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करते. आणि आज आपण आता हा जो विषय ऐकला तर आपल्याला ऐकल्यानंतर काय वाटलं, काही प्रश्न असतील तर माझ्या परीने मी नक्की त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. कारण आज जोडलेले सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. तर ही एक छोटी सेवा करण्याची म्हणजे प्रयत्न केला आपल्यापर्यंत हे शास्त्र पोहोचवण्याचा. तर हे ऐकल्यानंतर आपल्याला कोणाला काही सांगायचं असेल, विचारायचं असेल तर आपण बोलू शकतो. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. नमस्कार, मी सतीश आठवले. नमस्कार. हा का सतीश आठवले. आपण नवरात्रातलं जे संपूर्ण व्यवस्थित सगळं सांगितलं, पण त्यात एक गोष्ट माझ्या अंदाजाने राहिली ती म्हणजे नवमीच्या दिवशी आपल्या उत्सवांमध्ये घागरी फुंकणे आणि महालक्ष्मी व्रत हा जो एक कार्यक्रम असतो तो आपल्या आत्ताच्या या विवेचनामध्ये
आला नाही असं मला वाटतं, कारण मी ऐकत होतो. माझ्या बहिणीने आता आपलं जे आपण जे मासिक काढतो आहोत, या मासिकामध्ये जे आपण शनिवार म्हणून जे आपण लिहिलं त्यात आपलाही काही लेख आहेत. त्याच्यात माझ्या बहिणीने ते महालक्ष्मी व्रताविषयी जे लिहिलेलं आहे की आपण देवीचा मुखवटा, म्हणजे ती तरी ते उकडीच्या याचे मुखवटे करून ते करतात, पण त्याविषयी आज आपण काही विवेचन केलं नाही की घागरी फुंकण्याचं मूळ कारण काय, किंवा महालक्ष्मीचं व्रत त्या नवमीच्या दिवशीच का करतात. त्या गोष्टींचा उल्लेख आपल्या विवेचनात आला नाही म्हणून विचारला. धन्यवाद. हो काका, बरोबर आहे तुमचं. आपण घागरी फुंकतो त्या दिवशी, तर शास्त्र कसं सांगतं की क्षमा करा ते माझ्याकडून सांगायचं राहून गेलं, की त्याच्यामध्ये त्यावेळी महालक्ष्मी तत्व आहे, तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती असतं. म्हणजे देवीचे जे 9 दिवस आहेत, तर 3 दिवस म्हणजे पहिले ते सरस्वती देवी, महालक्ष्मी देवी आणि दुर्गा देवी अशी ती तत्व कार्यरत असतात. तर त्याच्यातलं हे जे महालक्ष्मी व्रत आहे हे त्या काळामध्ये त्या 3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्यरत असतं आणि ते ग्रहण व्हावं आपल्याला, तर ह्या दृष्टीने ते महालक्ष्मी पूजन केलं जातं. आणि घागरी फुंकण्याचा जो उपचार आहे तो त्यानिमित्ताने केला जातो असं ते शास्त्र आहे. बरोबर आहे काका, बरं झालं तुम्ही सांगितलं. आणि कोणाला काही प्रश्न आहेत? श्रीकांत काकाने एक मेसेज टाईप केलाय. श्रीकांत काका वाचून दाखवताय का? नमस्कार. आपण खूप आस्थेने सर्व माहिती आणि आध्यात्मिक संस्कारांचे महत्त्व सांगितले. नामस्मरण किंवा नाम जप करणे हा सुलभ मार्ग आहे, याचे पुनस्मरण करून दिले हे खूपच योग्य होतं. मनपूर्वक धन्यवाद. मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपले धार्मिक विधी करायला किंवा संस्कार पूर्ण करायला खरं बघितलं तर वेळ कमी मिळतो असं सर्वांची एक तक्रार आहे. परंतु नामजप करणे हे तर मला असं वाटतं की सर्वांना सहजच शक्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण देवाची जेव्हा पूजा करतो किंवा आरती करतो संध्याकाळी, त्यावेळेला हा नामजप केला तर चालतो का, असं मला विचारायचं. हो, म्हणजे बरोबर विचारलं तुम्ही की नामस्मरण आहे ना, तर नामस्मरण असं साधना प्रकार आहे की त्याला स्थळ, काळ, वेळ, शौच सुद्धा कशाचंच बंधन नाही आहे. त्यामुळे उलट आपण पूजा करताना जर नामस्मरण केलं तर ते खूप चांगलं होईल ते, कारण आपली ती पूजा आहे ती भावपूर्ण होईल, एकाग्रतेने होईल आणि त्या पूजेचा जो आध्यात्मिक स्तरावर लाभ आहे, म्हणजे देवतांचा आशीर्वाद मिळणार आपल्याला, तो खऱ्या अर्थाने तिथे साध्य होईल. त्यामुळे नामस्मरण आपण कुठेही केव्हाही करू शकतो, कारण आपण कसं आहे की सतत मनात विचार असतात आपल्या, आणि जर आपण अभ्यास केला तर बरेचसे विचार असे असतात की त्याचा काहीच आपल्याला उपयोग नसतो, उलट ते त्रास देणारेच असतात. त्यामुळे मनाला जर आपण नामस्मरणाची सवय लावली तर हळूहळू हे विचार कमी होऊन आपलं मन स्थिर, शांत व्हायला मदत होते, सकारात्मकता वाढते, पॉझिटिव्हिटी वाढते, की जी आत्ताच्या काळाची सगळ्यांचीच अडचण असते की ताणतणाव, टेन्शन, छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण खूप अस्थिर होतो. म्हणजे कुठल्या दुसऱ्या देशात बॉम्बस्फोट झाला, भूकंप झाला, काही घडलं तरी तिकडे आपण खूप भीती आपल्याला वाटते असं. पण कलियुगातली ही जी साधना आहे, तर नामस्मरण जर आपण केलं तर आपण आपलं जे मनोबल आहे ना ते खूप वाढतं, मानसिकदृष्ट्या आपण खूप सक्षम होतो. कुठलाही प्रसंग आहे, कुठलीही अडचण असेल, आपल्यासमोर काही मोठं घडू दे तरी सुद्धा आपण स्थिर राहून तिथे योग्य कृती करू शकतो. योग्य निर्णय घेण्याची जी बौद्धिक आणि मानसिक क्षमता आहे ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि प्रचंड सकारात्मकता वाढते आपल्यामध्ये. मध्ये मला एक अजून सांगावंसं असं वाटतं की
की अनेक लोकांची एक सवय असते म्हणा की जाता येता केव्हा तरी नामस्मरण करतात. तर मला असं सांगावं असं वाटतं की नामस्मरण करताना जेवढं शक्य होईल तेवढे मन एकाग्र करावे. शक्य झालं तर देवासमोर नमस्कार करून त्या मुद्रेमध्ये देवाकडे पाहून नामस्मरण करावे. उगीचच इकडे तिकडे घरात फिरताना नामस्मरण करणे हे माझ्या दृष्टीने मला ते बरोबर नाही वाटत. आपलं काय मत आहे? मी सांगितलं ते अगदी बरोबर आहे की बसून नामस्मरण करणं आहे ना त्याला खूपच महत्त्व आहे. कारण ती जी एकाग्रता सारखी करू शकतो आपण बसून नामजप करताना देवासमोर बसून केल्यानंतर ते जे तो जो लाभ होतो तो वेगळाच आहे. म्हणजे आपण म्हणतो की कमी काळात जास्त ईश्वरी शक्ती मिळवणं. त्याच्याच बरोबर आपण म्हणजे नामस्मरण करताना बसून करावं, पण एरवी काम करताना प्रवास करताना असं आपण नामस्मरण करू शकतो. पण तुम्ही म्हणता तो अगदी 100% बरोबर आहे की उगाचच नाव फिरत किंवा असं येता जाता इकडे तिकडे फिरत नामजप केला तर त्याचं तेवढं फळ आपल्याला मिळतं नाही असं नाही, कारण नाम वाया जात नाही. पण जे अपेक्षित आहे त्याच्यातून तेवढं फळ ते मिळत नाही. हे बरोबर आहे अगदी. नाशिकहून अनुराधा आठवले बोलते. माझे प्रश्न खूपच छोटेसे पण एक कुतूहल म्हणून मला विचारायचं आहे की लहानपणी आम्ही नवरात्रीच्या दिवसात भोंडला गुलाब हे खेळ खेळायचो आणि दसऱ्याच्या दिवशी प्राथमिक शाळेमध्ये पाठीपूजन असायचं. त्याच्यावरती आपल्याकडे जे सरस्वतीचं यंत्र असायचं ते असायचं. ते जे भोंडला गुलाब हे काय आहे आणि सरस्वती पूजन दसऱ्याच्या दिवशी आम्ही करायचो त्याच्याविषयी जर काही माहिती मिळाली, कारण हे फक्त आम्ही लहानपणी करत होतो पण त्याच्याविषयी माहिती मला नाहीये, तर तिला आपण सांगितली तर बरं. बोलल्याविषयी मी तुम्हाला सविस्तर नीट माहिती देऊन सांगते. आता मी तुम्हाला व्यवस्थित असं नाही सांगू शकत आहे. पण सरस्वती पूजनाचं जे तुम्ही सांगितलं तर कसं आहे की देवी तत्व आहे. जसं आता सांगितलं की 3 दिवस शेवटचे जे 3 दिवस आहेत ते सरस्वती देवीचं तत्व ते मोठ्या प्रमाणावर आहे. कारण दुर्गादेवीची रूपं आहेत ती सगळी. तर मग तिचं पूजन करणं आणि जसं आपण म्हटलं ना की शस्त्राचं पूजन आपण करतो दसऱ्याच्या दिवशी. म्हणजे ज्यांच्यामुळे आपण लक्ष्मी येते आपल्याकडे, आपण कमवतो किंवा आपल्याला बुद्धी मिळते. विद्यार्थ्यांचे शस्त्र म्हणजे पाटी आहे, पेन्सिल आहे. आताच्या भाषेत सांगायचं झालं पेन, पुस्तकं, वह्या हे. तर पूर्वी पाटी होती आणि ते जे सरस्वती यंत्र आहे तर त्या सरस्वतीचं जे यंत्र आहे ते तर त्या माध्यमातून सरस्वती तत्व आहे. म्हणजे जर अजून ह्याच्यामध्ये एक भाग सांगायचा झाला तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण प्रत्येक सणाला रांगोळ्या काढतो बघा. तर आपल्याकडे प्रत्येक देवतेची रांगोळी कोणती आहे की जेणेकरून त्याच्यातून ते देवी तत्व आहे, त्या त्या देवतेचं तत्व. कृष्णाच्या ह्याच्यावेळी कोणती रांगोळी काढायची, मारुतीचं आहे, अशा प्रत्येक देवतेला धरून रांगोळ्या पण आहेत आपल्याकडे. तर मग तसंच हे देवीचं जे आहे सरस्वती देवीचं जे आपण काढतो पाठीवरती यंत्र ते सुद्धा तसेच पूजन आहे की ते सरस्वतीचं प्रतिकात्मक पूजन आहे ते. हो, मी सांगते नंतर ताई, कळवते मी आपल्या ग्रुपवर पाठवेन वाटलं असतं. आणखी कोणाला काही शंका किंवा प्रश्न काही आहेत? बहुजन असावे. कोणाला काही विचारायचं नाही ना? ठीक आहे. एकच फक्त होतं की हा जो नामजप आहे ना तर त्याची ऑडिओची लिंक आहे ती तुम्हाला पाठवू का? म्हणजे मग आपण ती देऊ शकतो सगळ्यांना की जेणेकरून तो जो नामजप आहे म्हणजे आता ते नामजप तर आपण करतो पण जेवढा भावपूर्ण म्हणजे आपल्याकडे जो ऑडिओ आहे सनातन संस्थेने केलेला आहे तर तो संगीतशास्त्र अध्यात्मशास्त्र ह्या सगळ्याचा अभ्यास करून तो ऑडिओ तयार केलेला आहे. तर योगेश्वरी देवीचं, दत्तगुरूंचा आणि दुर्गादेवीचं आहे तर त्याची लिंक तुम्हाला पाठवली तर चालेल ना? म्हणजे आपण देऊ शकतो सगळ्यांना. हो हो हो, पाठवा पाठवा.
आणि तसं एक 5 मिनिटात शेवटच्या राहिली आहेत. सनातन संस्थेच्या कार्याबद्दल थोडं सांगा ना, की संस्था केव्हा स्थापन केली गुरुवर्य जयंत आठवलेंनी, काय प्रकारचं कार्य सध्या करते, देशात कुठे कुठे आहे, याबद्दल थोडंसं सांगितलं तर बरं होईल. हो काका, म्हणजे सनातन संस्था स्थापन केली ते सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले. तर हे खरं पाहता संमोहन शास्त्रज्ञ आहेत. म्हणजे लंडनमध्ये त्यांनी काही वर्ष म्हणजे ते तिथे शिकून तिथे त्यांनी प्रॅक्टिस केली आणि मग नंतर ते मुंबईला आले. सायनला त्यांचं क्लिनिक होतं आणि संमोहन शास्त्रज्ञ म्हटल्यानंतर साहजिकच त्यांच्याकडे येणारे जे पेशंट होते ते सगळे मनोरुग्ण असे होते. तर त्यांच्या कसं लक्षात आलं ना, की समजा त्यांच्याकडे 100 पेशंट येत असतील तर त्याच्यातले जे 70 पेशंट आहेत, रुग्ण आहेत, तर ते त्यांच्या औषधोपचारांनी बरे व्हायचे, ते जे काही उपचार करायचे ते. पण उरलेले जे 30 पेशंट आहेत त्यांच्याकडे येणारे, तर त्यांच्यावरती त्यांच्या औषधोपचारांचा काहीच प्रभाव पडत नव्हता. पण ते असं काही करायचे की त्यामुळे त्यांचे त्रास दूर होत होते. तर त्यांनी जेव्हा अभ्यास केला की ही जी 30% लोकं आहेत ही जातात कुठे, नेमकं काय करतात, की त्याच्यामुळे म्हणजे एवढं माझं विज्ञान मी एवढा अभ्यास केला आहे, संशोधन केलेलं आहे आणि मी त्यांना त्यांच्यावरती जी काही ट्रीटमेंट करतो तर त्याचा उपयोग होत नाही आहे. पण अजून असं काहीतरी शास्त्र आहे की त्याच्यामुळे त्यांना त्यांचे त्रास दूर झालेले ते अनुभवत आहेत. तर ह्या लोकांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला, त्यांना विचारलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यापैकी काही जण संतांकडे जातात, कोणी नारायण नागबळी करतात. म्हणजेच काय की आध्यात्मिक जे ते उपाय करतात तर त्याच्यामुळे त्यांचे त्रास कमी झालेत असं त्यांना लक्षात आलं. आता मुळात त्यांची जिज्ञासू वृत्ती होती, त्यामुळे त्यांनी ते अजून त्याच्या खोलात गेले, अभ्यास केला, वेगवेगळ्या संतांना भेटले. ते संतांनी त्यांना जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष कृती केली. आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला. संतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करा. त्यांनी त्यांच्या कुलदेवतेचं नामस्मरण केलं आणि म्हणजे महाराष्ट्रभरातल्या अनेक संतांना ते भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईचे संत आहेत, तर त्यांनी जे सांगितलं तेच अलिबागच्या संतांनी सांगितलं, तेच पुण्याच्या संतांनी सांगितलं, तेच नाशिकच्या संतांनी पण सांगितलं. मग त्यांना लक्षात आलं की हे तर एकमेकांना ओळखत नाही, यांचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे, पण तरीसुद्धा यांची सगळ्यांची उत्तर एकच आहे, म्हणजे हे शास्त्र काहीतरी आहे याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी अजून खोलात जाऊन त्याचा अभ्यास केला, प्रत्यक्ष स्वतः साधना केली, संतांनी जसं जसं सांगितलं आणि त्याच्यातून त्यांना लक्षात आलं, त्यांनी ज्या अनुभूती घेतल्या आणि मग त्यांना लक्षात आलं की ह्या विज्ञानापेक्षा सुद्धा अध्यात्म हे कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. आणि मग त्यांनी स्वतः अभ्यास करून ग्रंथांचं वाचन केलं, प्रत्यक्ष कृती केली आणि मग अध्यात्माचे अभ्यासवर्ग घ्यायला सुरुवात केली. मुंबईपासून त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात, त्याच्यानंतर देशभरामध्ये आणि आता परदेशात सुद्धा आपल्या ह्या संस्थेचं कार्य वाढलेलं आहे. सनातन संस्थेचं कार्य थोडक्यात सांगायचं झालं तर आपला हिंदू धर्म जी सगळी आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, याच्यामागचं शास्त्र काय आहे ते आपण सांगतो. आपली जी सगळी हिंदू संस्कृती आहे, जसं आपले हे सगळे सण उत्सव आहेत किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या, आपण बाहेरून आल्यावर काय देतो, बरोबर हातपाय देतो, कुठलाही सण असेल तर दारात रांगोळी काढतो, दरवाजाला तोरण बांधतो आंब्याच्या पानाने. तर हे का करायचं, आंब्याचीच पानं का वापरायची, आता ज्या सवाष्ण स्त्री असतात, महिला असतात, त्यांनी काचेच्या हिरव्या बांगड्या का घालायच्या, कुंकू का लावायचं, आपले जे अलंकार असतात ते अलंकारांमागचं काय शास्त्र आहे, म्हणजे फक्त सौंदर्यासाठी अलंकार नाही आहेत दागिने, तर त्याचा पण एक स्पिरिच्युअल त्याचा जो लाभ आहे, स्पिरिच्युअल सायन्स आहे त्याच्यामध्ये. तर हे जे सगळं आहे ना, हे आपण ही सनातन संस्था सांगते. आणि जसं आज आपला हा जो कार्यक्रम आहे प्रवचनाचा, तसंच आपण ठिकठिकाणी प्रत्यक्ष ऑनलाईन प्रवचनं घेतो. समाजामध्ये सात्विकता वाढावी, सगळ्यांनी साधना करावी, कारण आता समाजामध्ये जी सगळी विकृती वाढली आहे त्याचं एकमेव कारण ते म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव, साधनेचा अभाव.
आणि जे आपण कलियुग म्हणतो ते त्याच्यामुळेच आले. आपले जर आपण आई वडील आपल्या आजी आजोबांचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की त्या काळी किती सगळीकडे सगळे ज्या धार्मिक कृती होत्या त्या शास्त्राप्रमाणे परंपरेप्रमाणे केल्या जायच्या. आता त्याला खूप काटछाट केली जाते, नवीन वळण दिलं जातं, विश्वास नसतो, श्रद्धा नसते. त्यामुळे जो साधनेचा भाग आहे तो कमी झाला आहे. त्यामुळे समाजाची जी असात्विकता वाढली आहे त्याच्यामुळे पाश्चात्य जो प्रभाव आहे आपण त्याला संस्कृती तर म्हणूच शकत नाही, कारण ती मुळात संस्कृतीच नाही, ती विकृतीच आहे. त्याचे परिणाम आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत आणि म्हणून आपल्या हिंदू धर्माचा अध्यात्मशास्त्राचा प्रसार करणं, समाजात साधनेचा प्रसार करणं, सगळ्यांना साधनेचं महत्त्व सांगणं यासाठी ही संस्था कार्य करते. आणि या माध्यमातून अशी प्रवचनं देणं, आपले ग्रंथ प्रदर्शनं असतात. आता नवरात्रात आपल्याला आपल्या ठिकाणी जिथे जिथे मोठी मंदिरं आहेत तर तिथे आपल्याला सनातन संस्थेचं ग्रंथ प्रदर्शन निश्चित दिसेल. त्याला तुम्ही सगळ्यांनी आवर्जून भेट द्या. तिथे तुम्हाला सगळं विस्तृत माहिती मिळेल. त्याचबरोबर आपली वेबसाईट आहे, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्या. आणि आपले ऑनलाईन पण सत्संग असतात की त्या माध्यमातून आपण आठवड्यातून एकदा 1 दिवस 1 तास आपण हा सत्संग घेतो आणि त्या माध्यमातून हे जे सगळे आपण आता छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या, कुंकू लावणं आहे, सगळे जे की धार्मिक कृती आहेत आपल्या त्याचं महत्त्व सांगतो, शास्त्र सांगतो. त्याचबरोबर आता आपण दसऱ्याच्या ह्याच्यामध्ये जो स्वभावदोष आणि अहंचा भाग बघितला, तर आपण म्हणतो की स्वभावदोषाला औषध नाही, असं आपण म्हणतो ना, स्वभावाला औषध नाही. पण खरं तर अध्यात्मामध्ये आपण आपल्याकडे इतकी सुंदर प्रक्रिया परतगुरू डॉक्टर आठवलेंनी तयार केलेली आहे की आपण आपले दोष आणि अहंवरती मात करून आपले जीवन आनंदी करू शकतो. तर जीवन आनंदी करण्यासाठी ही प्रक्रिया कशी राबवायची, आपले दोष कसे ओळखायचे, ते घालवण्यासाठी आपल्या मनाला ऑटोसजेशन म्हणजे स्वयंसूचना कशी द्यायची, हे सगळं आपण खूप छान पद्धतीने शिकवतो या सत्संगांच्या माध्यमातून. तर ज्यांना हे सगळं शिकण्याची इच्छा आहे, आवड आहे, त्यांनी जरूर संपर्क करा. आम्हाला आनंद होईल, कारण आपला हा उद्देश आणि ही आवश्यकता आहे आता काळानुसार की हिंदूंना, केवळ हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे आपली ही स्थिती झाली आहे. अन्य धर्मियांचा अभ्यास केला तर ते कट्टरतावादी का आहेत, कारण त्यांना धर्मग्रंथांचे बालपणी लहान वयापासून दिलं जातं की ज्याचा अभाव आपल्याकडे आहे. तर बालसंस्कार वर्ग घेणं, युवा वर्ग घेणं, अशी सगळी ही कार्य आहे आपलं सेवारूपी, ते संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. विनायक, हा बोला. हा माझा एक छोटासा मुद्दा राहिला, वेळ असला तर सांगू का? हा सांगा सांगा. विशाखाताई, आपल्याकडे 9 ही ब्रह्मसंख्या मानली जाते. म्हणजे नवामध्ये 9 मिळाले किंवा नवाला नवाने गुणलं, काही केलं तरी शेवटी उत्तर 9च येतं. तर त्याचा आणि नवरात्रातले 9 दिवस असा काही संबंध आहे का? तेवढं निश्चित मला सांगता येणार नाही काका. फक्त कसं आहे की नवरात्राला जे देवीने जे 9 दिवस महिषासूर राक्षसाशी युद्ध केलं आणि त्याचा वध करून विजय मिळवला, तर त्याचं प्रतीक म्हणून ही नवरात्र साजरी केली जाते. तरी पण तुम्ही जे विचारलंय तर त्याचं मी जरा हे करते, शोधून घेते. मला काही मिळालं तर नक्की कळवते काका. हो चालेल, आमच्या ग्रुपवरती विनायकनं कळवलं तरी चालेल म्हणजे आम्हाला सगळ्यांना कळू शकेल. धन्यवाद. धन्यवाद विशाखाताई. तुम्ही आज आमच्या इथे आलात, म्हणजे तुम्ही आमच्या परिवाराच्या सदस्य आहात किंवा आपल्याच आहात. तुम्ही खूप छान नवरात्रीविषयी, विजयादशमीविषयी, त्याच्या मागची आध्यात्मिक मीमांसा जी केली, म्हणजे कुंकुमार्चन किंवा कुमारिका पूजन तर आता खरंच म्हणजे आम्ही तर विसरूनच गेलो होतो. कुमारिका पूजन, त्यानंतर घटस्थापना ती कशी करावी, त्याचं महत्त्व काय, ते इतक्या सोप्या सरळ भाषेत इतकं छान समजावून सांगितलं की म्हणून मला तो मोह झाला एक विचारायचं की सनातन संस्थेबद्दल आम्ही फार काही ऐकलेलं नव्हतं. म्हणजे ठिकठिकाणी मंदिरांमध्ये त्यांचे बोर्ड पाहिले, कधीतरी काहीतरी ऐकलंय, पण त्याच्या मागच्याही भूमिका स्पष्ट नव्हती. ती पण तुम्ही शेवटच्या 5 मिनिटात छान सांगितली. खूप खूप धन्यवाद.
हा काका, ह्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की जसं आपले वर्षभरातले सगळे धार्मिक कृती आणि ह्याचं सांगतो ना, तसं मृत्यूनंतर सुद्धा जे काही आपण कृती करतो त्याचं पण शास्त्र सांगणारे ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत, वेबसाईट पण आहे. त्याच्या संदर्भातले फ्लेक्स पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. बरं. अं, शक्य असेल तर तुम्ही मला ती पाठवा, मी ग्रुपवर देतो सगळ्यांना. आणि मृत्यूनंतरचं जग या विषयावर तुम्ही काही बोलू शकता का? मृत्यूनंतरचं जग असा विषय नाहीये काका. तो म्हणजे मृत्यूनंतर आपला जो प्रवास असतो तो कसा असतो आणि तो सुकर होण्यासाठी आत्ता आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालाय तर तो साधना करून त्याचा आपण कसा लाभ करून घेऊ शकतो, किंवा मृत्यूनंतर जे काही आपण सगळे विधी करतो त्याच्या मागचं शास्त्र काय, ह्या विषय पण सांगू शकतो. मला वाटतं कोणाला आता काही बोलायचं नसावं. एक प्रश्न आहे मला वाटतं काका. एक नाशिकवरून हात वर केलाय. लेझर्स हा, HO. बोल. हा, मला एक विचारायचं आहे की आपण दुर्गापूजामध्ये म्हणतो की दुर्गा देवीचं जसं बेंगाली लोक पूजन करतात तसं ललिता पंचमीला आपण श्रीसूक्त म्हणून लक्ष्मीची पूजा करतो, आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं तसं सरस्वतीचं पूजन करतो. ही तीन देवींची म्हणजे नवरात्रात पूजा असते का फक्त दुर्गा देवीचीच असते? काका, मला ना आवाज नीट आला नाही. प्रश्न सांगू शकता का? ऍक्च्युअली कसं आहे का, आपण नवरात्र या दुर्गा देवीचं पूजन म्हणून म्हणतो की महिषासुराला मारणारी ती दुर्गा देवी, परंतु आपण ललिता पंचमीला श्रीसूक्त बरेच ठिकाणी पठण करतो आणि दसऱ्याला आपण सरस्वती पूजन करतो. म्हणजे हे तिन्ही देवींचं पूजन करणारा नवरात्र आहे का फक्त शक्ती पूजा आहे? हां. ह्याच्यामध्ये कसं आहे की दुर्गा देवीचं जे रूप आहे तर त्याची प्रत्येक देवतेची दोन रूपं असतात. एक म्हणजे तारक रूप आणि दुसरं मारक रूप. तर शस्त्र धारण करणारी ही मारक रूपातली देवी आहे आणि सरस्वती देवी आहे, महालक्ष्मी आहे, ती ही तारक रूपातील आहे. तर दुर्गा देवीच्या दोन्ही रूपांची पूजा आपली या माध्यमातून होते, असं आहे ते त्याच्यामागचं कारण. धन्यवाद विशाखाताई. मला वाटतं आता आपण थांबूया. सर्वांचे प्रश्न झाले असतील. खूप छान विवेचन आज तुम्ही तासभर आमच्या बरोबर बोललात, केलं. खूप खूप धन्यवाद आणि शुभरात्री. आपण आता निरोप घेऊया. नमस्कार. नमस्कार. Para,